नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जून 2026मध्ये तुमच्या नशिबाचं पारडं असं काही फिरणार आहे की अख्खं जग पाहत राहील. तुमच्या राशीचा स्वामी जो शनी स्वतःच्याच घरात बसून असा एक महाराजयोग बनत आहे जो तुमच्या आयुष्यात सुखाचा आणि पैशांचा पाऊस पाडणार आहे. पण थांबा, हा राजयोग तुम्हाला धनवान करणार की तुमच्या वाढत्या अहंकाराने सगळं काही उद्ध्वस्त करणार, याचे धक्कादायक वास्तव्य आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे की बघा, 14 जून पूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करू शकते. पण ही संधी ओळखण्यात तुम्ही जर चूक केली तर तुमच्या हातातलं यश हे वाळूसारखं निसटून जाईल. तुमच्या विश्वासातली कोणती व्यक्ती तुम्हाला दगा देण्यास तयारीत आहे आणि कोणत्या एका गुप्त तारखेला तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचं आहे, हे रहस्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यासाठी खूप मस्त व्हिडिओ आहे कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओच्या शेवटी मी साक्षात स्वामींनी दिलेले ते दिव्य 3 संकेत सांगणार आहे जे तुमच्यासाठी आहे. जर तुमच्यासोबत या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमचं वाईट वेळ आता संपली आहे आणि साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे. शत्रूचा खात्मा आणि धनप्राप्तीचं हे महासत्य उघड करण्यासाठी चला आजचा हा खास व्हिडिओ सुरुवात करूया. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जून महिन्याच्या सुरुवातीला तुमचा राशीस्वामी शनी स्वतःच्या राशीमध्ये विराजमान आहे. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी चमक घेऊन येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण तुमची आळसाची प्रवृत्ती तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते. तुमच्यासाठी मानसिक शांती घेऊन येईल, ज्यामुळे तुमची जुनी टेन्शनं कमी होतील. मात्र खाण्यापिण्याच्या शौकीन असलेल्या कुंभ राशीच्या लोकांनी या महिन्यात घशाचे विकार किंवा थायरॉईडशी संबंधित समस्याकडे दुर्लक्ष करू नये. कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा लागेल. गोड बोलून काम करून घेण्याची तुमची कला या दिवशी कामी येणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 15 जून नंतर कामाच्या ताणामुळे डोळ्यांच्या तक्रारी किंवा डोकेदुखी जाणवू शकते. तुम्ही या महिन्यात स्वतःच्या कपड्यांवर, परफ्यूमवर किंवा चैनीच्या वस्तूवर मोठा खर्च कराल. पण लक्षात ठेवा, बाहेरील चमचमीत खाण्यापेक्षा घरचं सात्विक जेवण तुमच्या आरोग्यासाठी अमृतासारखं काम करेल. या कुंभ राशीच्या मित्रांनो, त्यानंतर तुमच्या राशीसाठी म्हणजे 16 जून नंतर तुमच्या राशीसाठी थोडी जड जाऊ शकते. या दिवशी तुम्हाला विनाकारण थकवा किंवा भीती वाटण्याची शक्यता आहे. ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्ही उत्साहाच्या भरात स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त अंगावर घ्याल आणि शेवटी आरोग्याचं नुकसान करून घ्याल. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी या काळात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालावा. राशीस्वामी शनी आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला दिसायला प्रसन्न दिसाल, पण आतून आरोग्याची काळजी घेणं विसरू नका. करिअरच्या बाबतीत जून महिना तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. दशमस्थानी असलेल्या शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कठोर कष्टाचं फळ मिळणार आहे. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना 11 जून नंतर एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील, पण तुमच्या सहकाऱ्यांच्या मत्सरापासून सावध राहा. तुमची आयडिया कोणी चोरणार नाही ना, याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या. या जून महिन्यात तुमच्या घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. एखादी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते. घरात मुलांच्या लग्नाचे किंवा शिक्षणाचे विषय मार्गी लागतील. जर कुटुंबात मालमत्तेचा काही वाद सुरू असेल तर जून महिन्याच्या उत्तरार्धात तो तुमच्या बाजूने मिटण्याची दाट शक्यता आहे. घरातील पाहुण्यांचा राबता वाढल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी किंवा नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला खुणावत आहे. विशेषतः
फॅशन, हॉटेलिंग, कला किंवा डिझायनिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा महिना बक्कळ नफा देणारा आहे. घरात लहान भावंडांकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. साडेसाती नसली तरी शनीची ढैया किंवा इतर दोष दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये मन लावून काम करायचं आहे. त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी बंपर नफ्याचा असू शकतो. 14 जूनपर्यंत ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्ही जिथे पैसे लावाल तिथे त्याचे सोनेच होईल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. पैशांची आवक वाढल्यामुळे तुम्ही कर्जमुक्त होण्याच्या दिशेने पाऊल टाकाल. मात्र पैशांचा माज न करता तो योग्य कामात गुंतवा, कारण शुक्र जितक्या वेगाने पैसा देतो तितक्याच वेगाने तो खर्चही करवतो. भाग्याची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर मिळेल. नशिबामुळे तुमची बिघडलेली कामं अचानक पूर्ण व्हायला लागतील. एखाद्या लांबच्या प्रवासातून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहे. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. नशिबाची ही साथ टिकून ठेवण्यासाठी या महिन्यात स्त्रियांचा आदर करायला विसरू नका, कारण कुंभ राशीसाठी स्त्री शक्तीचा आशीर्वाद हा धनलाभाचा मार्ग मोकळा करतो. शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या गोष्टींमध्ये नशिबाची परीक्षा घ्यायची असेल तर जून महिन्याच्या पहिला पंधरवडा उत्तम आहे. पण 16 जून नंतर आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. कोणालाही पैसे उसने देण्याचा विचार करा, कारण ते परत मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असली तरी वायफळ खर्चावर लगाम घालणं हेच तुमच्या भाग्याला अधिक मजबूत करेल. नात्यांच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील आणि तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल. जोडीदाराच्या मदतीने तुमचं एखादं मोठं आर्थिक संकट देखील टळू शकतं. मुलांच्या प्रगतीमुळे समाजात तुमचा मान वाढेल. मात्र बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या कौटुंबिक विषयात ढवळाढवळ करू नये याची काळजी नक्की घ्यायची आहे. प्रेम संबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी लग्नाचे योग प्रबळ झाले आहे. त्याचबरोबर या महिन्यात तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज 3 विशेष संकेत देत आहे, जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. पहिला संकेत: जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मंदिराचा आवाज किंवा शंखेचा नाद ऐकू आला तर समजा तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. दुसरा संकेत: रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला एखादं पांढरं फूल किंवा पांढरी गाय दिसली तर समजा श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमच्यावर विशेष कृपा आहे. आणि तिसरा संकेत: जर तुम्हाला स्वप्नात वाहती पाने किंवा गंगा नदी दिसली तर समजा तुमच्या आयुष्यातलं सर्व पाप संकट हे धुवून निघणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, कुटुंबात आनंदाचे वातावरण असले तरी आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. स्वामींचे हे संकेत तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता नष्ट करेलच, पण दर सोमवारी शिवलिंगावर पांढरं फूल आणि दूध अर्पण केल्यास तुमच्या नात्यातील गोडवा अधिक वाढेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं घर सुख समृद्धीने भरून जाईल. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जून महिन्याचा शेवट करताना तुम्हाला काही विशेष उपाय करायचे आहे, जेणेकरून तुमची प्रगती अखंड सुरू राहील. शुक्रवारी गरजू स्त्रियांना पांढऱ्या वस्तू, साखर, दूध किंवा पांढरे कपडे दान करा. यामुळे तुमचा शुक्र ग्रह बलवान होईल आणि लक्ष्मीची कृपा राहील. दररोज कपाळावर चंदनाचा टिळा लावा, ज्यामुळे तुमचा राग शांत राहील आणि तुमची बुद्धी योग्य दिशेने चालेल. कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. महादेवाच्या मंदिरात जाऊन 11 बेलपत्र अर्पण करा. यामुळे शनीचे कोणतेही दोष तुम्हाला लागणार नाही आणि त्रास देणार नाही. गाईला ओवा आणि गूळ खाऊ घालणे तुमच्यासाठी भाग्यकारक ठरणार आहे. हा केवळ उपाय किंवा विधी नाही, तर ती तुमची महादेवाबद्दलची श्रद्धा आहे, जी तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जून महिन्याचा निष्कर्ष हाच आहे की नशिबाने दिलेली संधी सोडू नका. कष्टाची तयारी ठेवा. शुक्र आणि शनीची कृपा तुमच्यावर आहे. फक्त तुमच्या आळसावर तुम्ही विजय मिळवा आणि मग बघा, हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन क्रांती घेऊन येईल. हा महिना तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवा, ते तुमचं सर्व संकट दूर करतील. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच
लाईक करा व्हिडिओला. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. श्री स्वामी समर्थ.